हा काय डॉल्फिन आहे काय? आज मी काही कारणासाठी रेंटने गाडी घेतली होती, कारण इकडे पब्लिक ट्रान्सपोर्ट नाही आहे. टॅक्सी हाच एक ऑप्शन राहतो आणि ते पण खूप एक्सपेन्सिव्ह होतं आणि टाईम पण भेटत नाही आपल्याला जिकडे जायचं आहे तसं. सो एक रेंट कार असा एक ऑप्शन आहे, ज्यात तुम्हाला गाडी पण भेटते आणि पूर्ण दिवस भेटतो, ज्यात तुम्ही कामं करा आणि फिरायला पण जाऊ शकता. सो हाच माझा प्लॅन होता की कुठेतरी बीचवर जायचं आणि स्विमिंग वगैरे करायची, कारण आता दुपारची वेळ आहे. बेसिकली इकडे सर्व लोक बीचवर किंवा एक चांगल्या अशा व्ह्यू पॉईंटवरती जातात आणि तिकडे कॅम्पिंग वगैरे करतात. इकडे फेमस आहे कॅम्पिंग वगैरे. सर्व लोक जे मोस्ट ऑफ दी लोक 4 व्हील ड्राईव्हस वापरतात गाड्या, कारण इकडे मोठमोठे डोंगर आहेत, तिकडे चांगले व्ह्यू पॉईंट बनतात, म्हणजे जेणेकरून संध्याकाळचे लोक तिकडे बसतात आणि सिटीचा व्ह्यू एकदम खूप चांगला येतो. पण आता दुपार आहे. मी एक गुगलवरती एक प्लेस बघितलं आहे, जो वादी लेक म्हणून आहे सिफा साईडला, आणि तिकडे झाडं पण आहेत आणि एक लेक आहे. तिकडे गाडी पण पार्क होऊ शकते. मला असाच एक पॉईंट हवा होता की जिकडे गाडी पार्क होईल, मी एन्जॉय करू शकतो बसून वगैरे, आणि स्विमिंग पण होईल. सो लेट्स सी, आधी पहिलं जाऊन बघितलं पाहिजे की ॲक्च्युली कसा पॉईंट आहे. सो तिकडे जाऊन मी तुम्हाला परत दाखवतो. फायनली मी या स्पॉटवर पोचलो आहे आणि खरंच एवढं भारी दिसतं ही लोकेशन इकडूनच, की समोर एवढे मोठे डोंगर आणि ती झाडं बघून मला स्पेशली सरप्राईज वाटतं, की कारण असे खूप रेअर असं दिसतं की कुठली लेक आहे किंवा वादी आणि असे झाडं आहेत. पण खरंच खूप एक नंबर व्ह्यू आहे. आता गाडी पण मी पार्क केली आहे. एकदम बघा बाजूला पूर्ण झाड आहेत आणि झाडांच्या मध्ये गाडी एकदम पार्क झालेली आहे आणि बाजूचा एवढा व्ह्यू, असं वाटतं की कुठला तरी सिनेमॅटिक व्ह्यू मी आता माझ्यासमोर बघतो आहे. पण जसं बोललो होतो की इकडे लोकांना जास्त कॅम्पिंग करायला आवडतं आणि हा एकदम परफेक्टच स्पॉट आहे की कॅम्पिंग करू शकतो. आणि लोकं पण तिकडे बसली आहेत. बऱ्याच 2-3 गाड्या आहेत आणि लोकं पण तिकडे बसले आहेत. चांगला हा व्ह्यू आहे, एन्जॉय करत आहेत. फक्त प्रॉब्लेम एकच आहे की मी आता इकडे पाण्यात तर जाऊ शकत नाही, कारण हे समोर चिखल दिसतं आहे. पण हा बीच हा समोरच आहे एकदम आणि त्याचंच हे पाणी हे वादींमध्ये आलेलं आहे. त्याच्यामुळे हा जी वाळू आहे ती एकदम नरम आणि जाण्यात काही मतलब नाही. नंतर मी बीचवर जायचं बघेन कुठेतरी स्विमिंगसाठी, पण आता हा एक इकडचा व्ह्यू एन्जॉय करणं खूपच मस्त आहे. लोकेशन आणि हवा पण एवढी चांगली आहे की हो हो हो, एकदम परफेक्ट. सो मी आता गाडीमध्ये आलो आहे, बसलो आहे गाडीमध्ये. सर्व ए सी वगैरे बंद आहे, पण दुपारचं टेम्परेचर आय थिंक आता 45 डिग्री आहे, तर एकदम हवा चांगली लागते. मी एक्सपेक्ट अजिबात केलं नव्हतं. इकडे मस्त आहे, सगळे सराउंडिंग एरिया पण खूप चांगला आहे आणि गाडीत बसून पण मी एन्जॉय करू शकतो. आणि आम्ही काहीच आणलं नाही चेअर वगैरे बाहेर बसायला किंवा असं कॅम्पिंगचं, की असंच मी सहज राऊंड मारत होतो. म्हटलं बघूया की काय भेटतं की नाही चांगलं. म्हणजे खरोखर हा चांगलाच प्लेस आहे. जर मी ओमानमध्ये असेल तर नक्की इकडे व्हिजिट करू शकता. एक बेस्ट आहे. ही इती साईड आहे, कंतब साईडच्या समोर. आता मी निघतो इकडून कंतब बीचसाठी. इकडून जवळच आहे आणि खूप चांगला बीच आहे, जिकडे पाण्यात पण जाऊ शकतो आणि एन्जॉय पण करू शकतो व्यवस्थित.
तर हा व्ह्यू आहे कंतप बीचचा. काय बोलू मी याबद्दल. एवढ्या लांबूनच एवढं क्लिस्टर क्लीन पाणी दिसतंय. ओ हो हो हो, मजा आली एकदम बघून. आणि बीच पण खूप क्लीन आहे. आणि ह्याची जी रेती आहे खूप जाड आहे, त्यामुळे पाण्याची जी विजिबिलिटी आहे स्पेशली ती खूप छान आहे, खूप क्लीन आहे. ओके, आता पाण्यात जायचा टाईम आहे. पाणी एवढं क्लीन आहे, एवढं क्लीन आहे ना, तर असं वाटतं की ते स्विमिंग पूलमध्येच जातो आहे. स्पेशली इकडे कोरल्स खूप जवळ आहेत, त्याच्यामुळे पाण्यात मासे पण दिसू शकतात. बाजूला ही थोडीशी खडकं आहेत, पण जो पॅसेज आहे रेतीचा तो खूप छान आहे. एकदम बसून पाण्याचा एकदम समुद्राचा आनंद घेऊ शकतात. कुठे बाहेर जायची गरज नाही. हे खूप मस्त आहे, बसून फक्त एन्जॉय करायचं.